गेली 2-3 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासक राज सुरू आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी सामान्य जनतेला आपल्या दैनंदिन समस्यांसाठी मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे। जनतेच्या कामांमध्ये विलंब होतो, निर्णय प्रक्रियेच्या गतिमंदपणा दिसून येतो आणि जबाबदारी टाळण्याचा प्रकार प्रशासनाकडून दिसून येतो। यात सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। देशभरात, राज्यभरात इतक्या सगळ्या गोष्टी घडत आहेत तरी देखील मतदार राजा मात्र शांत आहे। तो निवडणुका कधी लागतील याची वाट न पाहता आपले आयुष्य जगत आहे। पण खरा सवाल आहे, भावी उमेदवार मात्र आतुरतेने वाट पाहत आहेत। त्यांना पुन्हा एकदा जनतेचा सेवक म्हणून पुढे यायचं आहे। त्यासाठी सुरुवात झाली आहे। फोटो सेशन, सोशल मीडियावर पोस्ट, जुन्या कामांची उजळणी आणि नव्या आश्वासनांचं झगडं। पावसाळ्यात झाडाखाली छत्र्या उगवाव्यात तसं अनेक नेते आता अचानक कार्यकर्ते म्हणून जमिनीवर उतरू लागले आहेत। कालपर्यंत ज्या लोकांना आपल्या मतदारसंघात दिसायलाही वेळ नव्हता, तेच आता प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात आमचं सरकार, आमची सेवा म्हणत फिरू लागले आहेत। यावर मतदार राजाचा एक साधा आणि सरळ प्रश्न आहे, आता आमची आठवण झाली का? भारताला जगातील सर्वात मोठी लोकशाही मानलं जातं। इथे प्रत्येक 18 वर्षावरील व्यक्तीला मतदानाचा हक्क आहे। मात्र अलीकडच्या काळात निवडणुकांचं स्वरूप काहीसं बदललेलं दिसतं। समाजसेवा, विकास आणि जनतेच्या अडचणी या गोष्टी मागे पडल्या आहेत। त्याच जागी आलेला आहे तिकीट मिळवण्याची चढाओढ, प्रचारासाठी खर्चाचा सढळ, हाताने वापर आणि सोशल मीडियावर आपली छबी निर्माण करण्याचा अट्टहास। 2017 मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांनी अनेक भागांमध्ये विकास कामांपेक्षा आपली मर्जी आणि पक्षनिष्ठता अधिक महत्त्वाची मानली। प्रभागाच्या संपूर्ण विकासाऐवजी फक्त स्वतःच्या भागात काम करत राहिले, बाकी ठिकाणचं दुर्लक्ष झालं। नागरिकांनी तक्रार केल्यास हा भाग माझा नाही असं सांगून जबाबदारी झटकली गेली। त्यामुळे संपूर्ण प्रभागाचा समतोल विकास झाला नाही। ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 वर्ष रखडल्या। या काळात प्रशासन कामामार्फत कारभार झाला, त्यामुळे नागरिकांना लहान सहान कामांसाठीही कार्यालयांच्या चक्रा माराव्या लागल्या। त्यावेळी कोणीच मदतीला आलं नाही। माजी नगरसेवकांनी आमचं काहीच काम नाही, प्रशासन जबाबदार आहे असं सांगून सारवासारव केली। आता निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे जुने कार्यकर्ते, माजी नगरसेवक आणि नवे इच्छुक सर्वच मैदानात उतरले आहेत। प्रभाग फेर रचनेनंतर कोणते काम कुणाचे याचा लेखाजोखा देण्यासाठी रात्रीच्या वेळी हद्द तपासणी सुरू झाली आहे। प्रत्येक जण सोशल मीडियावर आपली प्रतिमा उभारण्यासाठी जोर लावत आहे। आजकाल प्रचाराची जागा सोशल मीडियाने घेतली आहे। तिथे फोटो, व्हिडिओ, पोस्ट सर्व काही चकचकीत दाखवलं जातं। एरवी ज्यांनी कामं केली नाहीत तेही दुसऱ्यांच्या कामांचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे अनेक नागरिकांमध्ये नाराजी आहे। गुळगुळीत कागदावर बुळबुळीत अक्षर, याचं भान आता मतदार राजालाही झालं आहे। एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मतदार राजांच्या मनात आता प्रश्न आहे, पक्ष पाहायचा की उमेदवार? काही अनुभवी मतदार अजूनही पारंपरिक पक्षनिष्ठता जपतात, पण नव्या पिढीचा दृष्टिकोन बदलला आहे। त्यांना विकास, स्वच्छता, नागरी सुविधा आणि प्रामाणिक प्रतिनिधी महत्त्वाचा वाटतो। म्हणून उमेदवार निवडताना विचारपूर्वक मत देण्याकडे लोक वळत आहेत।
तिकीट वाटप हे प्रत्येक पक्षासाठी मोठं आव्हान बनलं आहे. तिकीट न मिळाल्यास अनेक जण बंडखोरी करू शकतात किंवा इतर पक्षांकडून उमेदवारी घेऊ शकतात. त्यामुळे पक्षांमध्ये अंतर्गत कुरबुरी वाढू शकतात. अनेक इच्छुकांनी आधीच अभी नहीं तो कभी नहीं अशी भूमिका घेतली आहे. राजकारण हे समाजसेवेचं माध्यम असावं, पण अलीकडच्या काळात ते केवळ सत्ता, प्रसिद्धी आणि स्वार्थासाठी वापरलं जातंय अशी भावना निर्माण झाली आहे. त्यामुळेच मतदार राजा आता सावध झाला आहे. निवडणुकीच्या तोंडावर उगवलेले नेते, फोटो सेशन मधून प्रसिद्धी मिळवणारे कार्यकर्ते आणि गुळगुळीत वचनपत्र देणारे इच्छुक यांच्यापैकी खरं कोण आणि फसवणारं कोण हे पारखण्यासाठी शहाणी मतदारांमध्ये निर्माण झाली आहे. आता वेळ आहे ती मतदार राजाने जागरूक राहण्याची, विचारपूर्वक निर्णय घेण्याची आणि आपल्या मताच्या ताकदीने योग्य उमेदवाराची निवड करण्याची. कारण लोकशाही जिवंत राहण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य टिकवण्यासाठी प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि जनतेच्या हितासाठी काम करणारे लोकप्रतिनिधीच निवडणं गरजेचं आहे. बाकी याबाबत तुमची मतं काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.